नमस्कार मित्रांनो. डीटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजची भयकथा आपण पाहणार आहोत. पुण्यातील ताम्हिणी घाट, ज्या घाटामागे आपण कोकणामध्ये येतो, त्या ताम्हिणी घाटामध्ये हर्ष नावाच्या एका मुलाच्या बाबतीमध्ये तो कार घेऊन रात्री 2 वाजता तो घाट उतरत असताना पायथ्याशी आल्यानंतर त्याच्यासोबत एक धडाला मुंडकं नसलेलं भूत, ज्याला आपण मानकपा म्हणतो, तो त्याच्या गाडीच्या समोर जे काही थैमान घालतो, ते आज आपण या भयकथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेवटपर्यंत कथा पहा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. मित्रांनो, हर्ष नावाचा एक मुलगा होता. त्याचे आई-वडील कोकणामध्ये लहानपणीच वारले आणि त्याच्यानंतर त्याच्या आजी-आजोबांनी त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळ केला. त्याला चांगलं शिक्षण दिलं. म्हणता-म्हणता तो आय-टी इंजिनिअर झाला आणि कालांतराने मग त्याच्या आजोबांचा देखील त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि आता कोकणामध्ये कोकणात जे घर होतं, त्या घरी एकटी आजी राहिली. हा नंतर कामानिमित्त मग पुण्याला गेला. तिकडे आय-टी इंजिनिअर असल्यामुळे त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. त्याचे चांगला पगार असल्यामुळे त्याच्याकडे आता कार सुद्धा त्याने घेतली होती. आता गावी राहायची आजी. आजीला त्याने पुण्यात नेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती गावामध्ये राहिलेली, इकडचं जीवन जगलेली, तिला ते पुण्यात राहणं शक्य नव्हतं किंवा तिला ते सूट होणारं नव्हतं, म्हणून ती पुण्याला जायला बघत नव्हती. परंतु हर्ष मात्र आठवणीने 2-3 महिन्यातून 7-8 दिवसाची सुट्टी काढायचा आणि तो आजीसोबत कोकणामध्ये येऊन वेळ घालवायचा किंवा आजीची विचारपूस करायचा. सतत तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचा. आजीच्या सोबतीला त्याने एक केअरटेकर जसे ठेवतात आपण तिला बघण्यासाठी, म्हणून तशी एक बाई पण ठेवली होती. तर मित्रांनो, असे दिवस चालले होते. एके दिवशी शनिवार रविवारला जोडून 4 दिवस त्याने सुट्टी घेतली आणि त्याने ठरवलं की आता कोकणामध्ये जाऊया. आजी एकटी आहे. थोडीफार तिची तब्येत देखील बरी नव्हती, म्हणून आजीलाही बघता येईल, तिच्यासोबत 4 दिवस राहता येईल, म्हणून तो पुण्यातून आपली कार घेऊन कोकणातल्या आपल्या गावी यायला निघाला. आता ताम्हिणी घाटामध्ये येईपर्यंत त्याला 1:45च्या आसपासचा टायमिंग रात्री झाला होता. आपली स्वतःची कार घेऊन तो एकटाच त्या कारमध्ये बसून ड्रायव्हिंग करत आणि छोटंसं म्युझिक लावलं होतं, गाणी लावली होती आपल्या गाडीमध्ये आणि तो ते घाट उतरण्याचा त्याने सुरुवात केली होती. आता एव्हाना 2 वाजले होते आणि घाट आता अर्धा पाऊण किलोमीटर शिल्लक होता. जिथे आपण आता खाली उतरणार होतो, पायथ्याशी पोहोचणार होतो. म्हणजे इथून कोकणातला तो सगळा भाग सुरू होतो. मित्रांनो, जसा तो पायथ्याच्या एकदम जवळपास पोहोचला होता आणि अचानक गाडी त्याची बंद पडली. गाडी बंद पडली. आता एव्हाना त्या 2च्या टायमिंगला रात्री गाड्या ज्या होत्या त्या बऱ्याचशा बंद होत्या. कारण ही गोष्ट आहे जवळ-जवळ 25 एक वर्षापूर्वीची. बऱ्याचशा गाड्यांचं प्रमाण रात्री त्या टायमिंगला तेव्हा कमी होतं. येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या ह्या फार कमी झाल्या होत्या. क्वचित एखाद दुसरी गाडी 20-25 मिनिटानं पास व्हायची वरती जाताना. आता ह्याची गाडी घाटाच्या पायथ्याला बंद पडली. बंद पडली. हा उतरला. उतरला आणि त्याने हँड ब्रेक ओढला. थोडासा उताराचा भाग असल्यामुळे त्याने हँड ब्रेक वगैरे ओढला आणि गाडीची लाईट सुरू ठेवली. गाडी एका रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती आणि त्याने बॉनेट वगैरे उघडून आता बघणार होता. तेवढ्यात तो म्हणाला, की हँड ब्रेक आपण ओढलाय खरा, पण एखादा जर दगड आपण चाकाला लावला, तर गाडी पुढे वगैरे जाणार नाही. समजा हँड ब्रेक निघाला किंवा काय झालं, तर गाडी पुढे जाऊ नये यासाठी एखादा दगड लावावा पाठच्या चाकाला. म्हणून तो आता दगड शोधू लागला. आता तो जंगलाचा भाग असल्यामुळे दगड तर त्या आजूबाजूला होते, पण ते दगड ते जमिनीमध्ये रुतलेले, मातीमध्ये रुतलेले असल्याकारणे त्याला ते येईना. म्हणून एखादा पुढे थोडंसं जावं आणि पुढून एखादा मोठा असा दगड आणावा आणि चाकाला लावावा, म्हणून तो थोडासा रस्त्याच्या बाजूला 20-25 फूट थोडासा पुढे गेला. सगळा तो जंगलमय भाग होता आणि तिथे तो जात असताना त्याला त्या जंगलातून कोणीतरी चालत जातंय. सप, सप असं पाऊलं टाकत जातंय. आता तो सुकलेल्या पाल्यापाचोळ्याचा आवाज येत होता. हा जागच्या जागी थांबला, की मी दगड आणण्यासाठी जातोय खरा, पण या जंगलातून कोणतरी प्राणी किंवा कोणतरी असेल, कोणतरी जातोय. कान देऊन त्याने ऐकलं तर खरोखरच त्या जंगलातून कोणतरी पावलं टाकत-टाकत जातंय किंवा येतंय असा त्याला आवाज आला. हा घाबरला. घाबरलेल्या स्थितीत देखील त्याने थोडा-थोडासा उजेड होता, चांदण्यांचा प्रकाश होता. त्या प्रकाशामध्ये तो दगड पटकन उचलावा आणि गाडीच्या पाठच्या चाकाला लावावा, म्हणून त्याने एक दगड शोधण्याचा प्रयत्न केला. तर एक दगड त्याला असा गोल आकाराचा एका ठिकाणी दिसला आणि त्याला वाटलं, की हा दगड उचलायचा आणि घेऊन गाडीच्या चाकाला लावायचा. आणि अंधारातच अंदुक-अंदुक त्या प्रकाशात त्या दगडाला त्या हात घातला मित्रांनो.
त्या दगडाला हात घालून त्याने उचलण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तर त्याला असा केसाळ भाग म्हणजे केस असतात ना, तसा तो भाग त्याच्या हाताला लागला आणि तो दगड त्याने जागच्या जागी खाली ठेवला आणि म्हणाले, "ह्या दगडाला केस कसे काय आलेत?" हा दगडाला म्हणजे केसाळ जसं असतं ना, तसं तो केसाळ भाग त्याच्या मागच्या बोटांना वगैरे लागला हाताच्या आणि जागच्या जागी ठेवला आणि त्यांनी निरखून पाहण्याचा प्रयत्न केला. तर त्या अंधुक प्रकाशामध्ये मित्रांनो त्याला काय दिसलं? तो दगड नव्हता, तर ते कापलेलं मुंडकं अक्षरशः त्या जमिनीवरती पडलेलं होतं त्या जंगलामध्ये आणि त्याचा चेहरा असा डोळे असे पांढरे शुभ्र होते आणि इथून ती मान कट झाल्यामुळे सगळं रक्त वाहत होतं आणि एका पुरुषाचा, एका म्हणजे कमी वय असलेल्या एका युवकाचा तो ते मुंडकं होतं आणि त्याने ते सगळा प्रकार पाहिला. अरे, हे तर माणसाचं मुंडकं आहे. त्याला केस आहेत, नाक आहे, डोळे पांढरे शुभ्र डोळे आहेत आणि थोडंसं सडलेल्या अवस्थेमध्ये ते मुंडकं होतं. ह्याने ते तसंच्या तसं ते टाकलं जमिनीवरती, हात झाडले आणि तो धावत गाडीच्या दिशेने येऊ लागला. तसं तो जो कोण माणूस त्या जंगलातून चालत होता ना, तो माणूस त्याच्या मागनं सपा पावलं टाकत त्याच्या दिशेने येतोय, असं ह्याला त्याची चाहूल लागली. हा धावतोय आणि आता तो मुख्य रस्त्यावरती त्या तामीन घाटाच्या रस्त्यावरती आला आणि गाडीकडे पोहोचला. गाडीचे लाईट सुरू होते. हँडब्रेक ओढलेला होता. त्याने आता दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून तो आतमध्ये बसला. आतमध्ये बसून त्याने दरवाजा सगळे लॉक केले आणि खिडकीच्या सगळ्या काचा वरती गेल्या आणि आता मात्र तो खूप घाबरला होता, की काय पाहिलं मी? दगड म्हणून मी उचलण्याचा प्रयत्न केला तर ते एक युवकाचं मुंडकं होतं. त्याला त्याचे केस देखील माझ्या हातांना लागले. त्याचा स्पर्श झाला आणि ते अर्धवट सडलेलं, पांढरे शुभ्र डोळे असलेले ते मुंडकं पाहून अक्षरशः याच्या अंगावरती काटा उभा राहिला. तो आता वाट पाहतो कोणीतरी या घाटातून एखादा गाडीवाला आला तर त्याच्याकडे मदत आपल्याला मागता येईल. गाडी तर सुरू होत नव्हती. 2-3 वेळा स्टार्टर मारून पाहिलं, गाडी सुरू होत नाहीये. आता तो देवाकडे एवढीच प्रार्थना करतो, कोण एखादी गाडी, टू व्हीलरवाला, फोर व्हीलरवाला कोणीतरी येऊ दे आणि माझ्या मदतीला थांबू देत. जर कोणीतरी आलं तर काच थोडी खाली करायची आणि हात दाखवून त्याला थांबवायचा. असं ह्याच्या डोक्यामध्ये होतं. इकडे-तिकडे तो दोन्ही साइडला ते जंगलमय रस्ता, तो घाट त्या जंगलातूनच गेलेला आहे. दोन्ही साइडला ह्याचं लक्ष आहे. कोण येतंय, कोण नाही येतंय, कोण दिसतंय की काय? पण तो जंगलातून जात असलेल्याचा किंवा चालत असलेल्याचा आवाज मात्र त्याला तो सप, सप, सप कानावरती येत होता. तसे हृदयाचे ठोके वाढत होते. आता खूप घाबरला. एवढे वेळा तो त्या ताम्हिणी घाटातून आला होता कोकणामध्ये, परंतु असा प्रसंग त्याच्या बाबतीमध्ये कधी घडला नव्हता. त्या घाटातच ती गाडी बंद पडली आणि तो दगड आणण्यासाठी गेला होता आणि हे सगळं त्याला अनुभवायला मिळालं होतं. खूप घाबरला. कमी वय होतं, एक 25-26 वर्ष. खूप घाबरला. आता एवढाच प्रयत्न होता त्याचा, की कोणतरी आल्यानंतर त्याला थांबवायचं. मित्रांनो, तेवढ्यात ना त्या जंगलातून ज्या दिशेने तो गेला होता तो दगड आणण्यासाठी, तिथूनच कोणतरी माणूस आता जवळ आपल्या त्या रस्त्याच्या दिशेने, आपल्या कारच्या दिशेने येताना त्याला दिसला आणि हा निरखून पाहतोय. मोबाईलच्या उजेडामध्ये त्यांनी तो मोबाईल सुरू केला, कारण गाडीची लाईट ही समोर पडलेली होती. इंडिकेटर लावलेले होते आणि त्याने मोबाईलच्या उजेडात काचीतूनच समोर पाहण्याचा प्रयत्न केला, तर काय दिसलं त्याला? एक भयानक असं दृश्य दिसलं, जे शरीरातलं रक्त गोठवणारं दृश्य होतं. एक धड नसलेला 7 ते 8 फूट उंचीचं एक धड त्या रस्त्याच्या दिशेने, त्याच्या कारच्या दिशेने चालत येत होतं आणि त्याला जे त्या धडावरती जे मुंडकं नव्हतं ना, ते मुंडकं त्या धडाच्या हातामध्ये असं छातीच्या तिकडे त्याने पकडून तो चालत म्हणजे पुढे येत त्याच्या कारच्या दिशेने येत होता आणि आता डोळे गच्च बंद करून घेतले, की मला हा भास होतोय, की अक्षरशः तो धड नसलेला माणूस आपलं मुंडकं आपल्या छातीशी धरून, हातात धरून तो कारच्या दिशेने येतो. हे खरं आहे की काय, हे त्याला काही समजेना. त्याने बराच वेळ आपले डोळे मिटून धरले, परंतु काळाने तो आवाज मात्र येत होता, की माणूस ते पावलं टाकत आपल्या कारच्या दिशेने येतोय आणि क्षणार्धात त्याने डोळे उघडले आणि पाहिलं त्या साईडच्या काचीतून, तर कोणी दिसलं नाही. आता मात्र त्याला बरं वाटलं, की अरे, हा तर आपल्याला झालेला भास होता. इथून तर कोणीच नाही दिसत आहे. इथे तर कोणीच नाहीच आहे. कदाचित मला भास होतोय. असं म्हणून त्याने समोरच्या काचीतून जेव्हा पाहिलं ना, मित्रांनो, तर अक्षरशः त्या धडाने जे हातातून आणलेलं मुंडकं त्याच्या बॉनेटवरती त्याच्या दिशेने चेहरा करून ठेवलं होतं. आणि ते धड त्याच्या धप्पाड असं ते तो देह त्याच्या गाडीच्या समोर उभा होता. आणि तो त्या धडातून
एकच आवाज येत होता, माझं जे मुंडकं आहे ना, ते माझ्या शरीराला तू जोड. माझ्या शरीराला जोड, माझं मुंडकं माझ्या शरीराला जोड. मला बदला घ्यायचा आहे, मला बदला घ्यायचा आहे, असं म्हणून त्याने 2-3 वेळा त्याच्या बॉनेटवरती हात मारले आणि ते मुंडकं देखील जोरजोरात हसू लागलं होतं. त्याचे आता पांढरे शुभ्र डोळे दिसू लागले होते. अर्थवत असं सडलेलं ते मुंडकं होतं. म्हणजे बघल्यानंतर किळसवाणं वाटावं असं ते दृश्य होतं आणि तो 7-8 फूट उंचीचा देह ज्याला मुंडकं नव्हतं. तो असंच म्हणत होता, "जे धड आहे ते माझ्या शरीराला जोड. मला बदला घ्यायचा आहे, मला बदला घ्यायचा आहे." असं जोरजोरात ह्याने मित्रांनो आता डोळे बंद करून घेतले. देवाचं नामस्मरण करतोय, की देवा कुठच्या संकटात सापडलो मी. कोणतरी माझ्या मदतीला पाठव, कोणाला तरी पाठव. क्षमा याचना करतोय. तो आता ते बॉनेटवरती ठेवलेलं ते मुंडकं तसंच होतं आणि जे धड होतं ते त्याच्या गाडीच्या भोवती फिरतंय आणि त्याला क्षमायाचना करतंय हात जोडून, की माझं धड आहे ते माझ्या शरीरावरती धडाला ते जे मुंडकं आहे ते जोड. माझं मुंडकं माझ्या धडाला जोड. असं ते विनंती करत होतं. परंतु हे काय दृश्य पाहून त्याची काय डेअरिंग होणार होती खाली उतरून जायची किंवा ते पाहण्याची, हा डोळे मिटून फक्त देवाकडे एवढीच याचना करतो, की कोणतरी मदतीला येऊ दे. असं म्हणताना मागून कोणतरी एका कारचा हॉर्नचा आवाज आला आणि त्याने मागे वळून पाहिलं हर्षने आणि ती गाडीची काच ड्रायव्हर साईडची खाली केली आणि त्यांनी म्हणजे हात असा बाहेर काढून थांबण्यासाठी म्हणून इशारा केला. ती गाडी आता एव्हाना त्याच्या बाजूला येऊन थांबली आणि त्या त्या गाडीमध्ये देखील एक 4-5 युवक होते आणि त्यांनी गाडीतूनच ह्याला विचारलं, की "काय हो, काय झालं? तुम्ही गाडी का घाटात थांबवली आणि इंडिकेटर लावून उभे आहात?" तर तो म्हणतो, की "दादा, तुम्ही जरा माझ्या मदतीला थांबा. मी हात जोडून तुमची विनंती करतो, की माझ्या मदतीला थांबा. माझी गाडी सुरू होत नाही. तुम्हाला जर काही या गाडीमध्ये समजत असेल तर बघा, कारण मी नवीन कार घेतली त्यामुळे मला काही आयडिया नाही." ते म्हणाले, की "ठीक आहे. आपण उतरतो आणि बघूया तरी काय प्रयत्न करून गाडीमध्ये काय फॉल्ट आहे तो निघतो का म्हणून." आता मात्र हा समोर पाहत होता ते धडही नव्हतं, बॉनेटवरती ठेवलेलं मुंडकंही नव्हतं. आता हा निश्चिंत झाला, की आपल्या सोबतीला कोणतरी आहे. ते 4-5 जण पटापट खाली उतरले. गाडी त्यांनी पुढे अशी पार्क केली याच्या गाडीच्या समोर आणि उतरले आणि त्याने बॉनेट वगैरे अ, उघडलं आणि ते काहीतरी दुरुस्त करण्याचा वगैरे प्रयत्न करतात. इकडचं-तिकडचं काय-काय त्यांनी चेक करून पाहिलं. तर मग त्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पण तो गाडी काहीतरी तापून वगैरे बंद पडली आहे. जास्त हीट झाली गाडी त्यामुळे बंद पडली म्हणून. ते म्हणले, की "आता होईल सुरू" म्हणून. "पण तुम्ही इथे का ह्या घाटातच का थांबलेत? पुढे जाऊन थांबायचं होतं." तो म्हणाला, की "अचानक माझी गाडी बंद पडली. स्टार्टर मारतो चालू होईना." मग तो झालेला प्रकार त्या सगळ्या 4-5 युवकांना सांगितला त्याने, की मी दगड आणण्यासाठी गेलो, तर ते उचललेला दगड म्हणजे ते एका युवकाचं मुंडकं होतं. त्यानंतर त्याचं धड अक्षरशः माझ्या गाडीच्या समोर येऊन क्षमा याचना करतोय. माझ्यासमोर याचना करतो, की माझं मुंडकं माझ्या धडाला जोड म्हणून. हे सगळं ऐकल्यानंतर यांच्यासुद्धा अंगावरती अक्षरशः काटा उभा राहिला. सगळे एकत्र आले. गाडीचा स्टार्टर मारून पाहिला तर गाडी सुरू झाली. आता मात्र हा त्यांना विनवणी करू लागला हर्ष, की "माझ्या सोबत राहा. माझ्या माझ्या सोबत जर तुम्ही एका दोघांनी बसलात ना, तर मला सोबत होईल. मी खूप घाबरलोय हा सगळा प्रसंग पाहून. ते सगळं मुंडकं, ते धड पाहून अक्षरशः माझ्या हृदयाची धडधड वाढलेली आहे. मला थोडंसं बरं वाटत नाहीये. कोणीतरी माझ्यासोबत माझ्या गाडीमध्ये बसा. थोडं पुढे गेल्यानंतर मग आपण मला तुम्ही एकट्याला सोडलं तर मी जाईन" म्हणून. ते युवक देखील ते सुद्धा घाबरे होते. ते सुद्धा हा सगळा प्रकार ऐकून त्याने जे वर्णन केलं होतं ते अक्षरशः त्यांचे सुद्धा हातपाय कापायला लागले. परंतु याला आता एकटा सोडायचा नाही हे त्यांनी ठरवलं आणि सगळेजण आता ते दोन्ही गाड्या घेऊन पुढे 5-6 किलोमीटर गेले. पुढच्या 8-10 किलोमीटरवरती हर्षचं गाव होतं. तिथून लेफ्ट साइडला रोड गेला होता. तो आपल्या गावाकडे जाण्यासाठी म्हणून तिथे थांबला. ते युवक नंतर आपल्या गाडीमध्ये जाऊन बसले आणि ह्याने त्यांचे आभार मानले आणि हा घरी आला. घरी आल्यानंतर मग रात्र गेली, सकाळ गेली. संध्याकाळी मात्र त्याने आजीला सांगायचं ठरवलं, की "आजी, त्या ताम्हिणी घाटातून उतरताना माझ्यासोबत असा-असा एक प्रकार झाला" म्हणून. परंतु आजीला सांगितलं तर आजी काळजी करेल. ती इकडे एकटीच असते. मी तिकडे पुण्याला एकटा असतो. आजी काळजी करेल म्हणून त्याने ठरवलं, की नको सांगूया आजीला. जाऊ दे 2 दिवस नंतर काय ते बघूया. आणि मित्रांनो ती रात्र आली. रात्री वगैरे ह्यांचं जेवण वगैरे झालं आणि हा कॉम्प्युटरवर आपल्या रूममध्ये काम करत बसला होता. आणि कोकणातलं ते घर आजूबाजूला पूर्णतः जंगल, समोर शेती आणि कोकणात ती घरं थोडी लांब-लांब असतात. 2 घरातील अंतर हे जास्त असतं.
आजीला त्याने सांगितलं, की "आजी आता तू झोप. मला थोडंसं कॉम्प्युटरवरती काम आहे, ते मी लॅपटॉपवरती करतो आणि नंतर मी झोपतो. तू त्या हॉलमध्ये झोपायची आजी तिथे त्याने झोपायला सांगितलं." आपलं अंथरूण वगैरे याने घातलं होतं. अंथरुणावरती बसूनच हा लॅपटॉपवरती रात्री 12 वाजेपर्यंत काम करत होता. त्याच्या जे रूम होता आणि त्याने जो पलंग लावला होता त्याच्या बाजूलाच एक खिडकी होती. त्या खिडकीतून अ, इकडचा जो नजारा होता, जो जंगलमय भाग होता ना, तिकडचा सगळा तो नजारा त्या चांदण्यांच्या प्रकाशामुळे अंदोगंदो का होईना, पण काही अंतरापर्यंत दिसायचं, रात्रीच्या अंधारात देखील. हा आता बघतोय, तो आपल्या कामामध्ये मग्न होता. आता हा तो घडलेला प्रकार आदल्या दिवशीचा याच्या लक्षात थोडासा तसा काही याच्या आठवणीमध्ये नव्हता, थोडासा विसर पडला होता. परंतु काम करत असताना मित्रांनो तो चालण्याचा जो आवाज होता जंगलातून, पालापाचोळ्यातून चालण्याचा जो आवाज सप सप असा येत होता ना, तसाच सेम आवाज आता त्याला त्या खिडकीच्या पलीकडून दिसणारं जंगल होतं ना, तिथून येऊ लागला. हा घाबरला, की हा काय प्रकार आहे? काल रात्री 2 वाजता मी असाच आवाज ऐकला होता जंगलातून कोणतरी चालतंय आणि आता खिडकीतून पण तोच आवाज येतोय, कोणतरी जंगलातून चालतंय किंवा त्या खिडकीच्या दिशेने येतंय, माझ्या दिशेने येतंय. हा आता घाबरला आणि ह्याला काही समजेना काय करायचं. त्याने ती खिडकी पटकन बंद करून घेतली आणि त्या खिडकीला कडी लावली आणि तो पुन्हा एकदा काम करतोय. तरी देखील तो कोणतरी चालत येत असल्याचा आवाज आता सप-सप ह्याच्या अगदी खिडकीपर्यंत कोणतरी येऊन उभं राहिलंय किंवा कोणतरी येतंय असा त्याला भास होतो. आणि असा भास आल्यानंतर मात्र हा घाबरतो. लॅपटॉप तसाच बंद करतो आणि हा अंथरुणावरती तसाच बसून बाहेर काय होतंय ह्याचा कानोसा घेतोय किंवा अंदाज घेतोय. असं करत असताना थोडासा कान त्याने खिडकीच्या त्या दरवाजाकडे लावला होता, की बाहेर काय हालचाली होतायत ह्या समजण्यासाठी. तेवढ्यात टक, टक असा त्या खिडकीवरती दोनदा कोणीतरी मारलेल्याचा आवाज आला. त्याला काही समजेना कोण आलं? एवढ्या रात्री आता 12:30 वाजले आणि 12:30 वाजता खिडकीतून टकटक असं कोणी आवाज केला? काही समजेना. तरी देखील तो कानोसा देऊन ऐकतोय. तो पुन्हा एकदा जोरात टक, 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 टक असा आवाज येऊ लागला आणि ह्याला मात्र आता काही समजेना. हा खूप घाबरला. आता जाऊन आजीला सांगावं हा प्रकार असा-असा होतोय खिडकीतून. आजी थोडीशी घाबरणार किंवा ती माझी चिंता करणार ह्याने काहीच सांगितलं नाही. आणि मित्रांनो थोड्या वेळाने तो आवाज बंद झाला आणि तो जो पावलांचा आवाज होता, ते पावलांचा आवाज करत कोणतरी पुन्हा एकदा त्या जंगलाच्या दिशेनं गेलं, असं त्याला तो म्हणजे अंदाज आला, की कोणतरी पुन्हा एकदा जंगलाच्या दिशेने गेलं. आता मात्र 10-15 मिनिटं तो अंधारामध्ये पलंगावरती बसून आहे आणि हळूच त्याने आता ठरवलं, कडी काढायची, दरवाजा थोडासा उघडायचा आणि कानोसा घेऊन बघायचं, की नक्की काय झालं होतं किंवा कोण आलं होतं किंवा कोण दिसतंय का? आता मात्र याची डेअरिंग नव्हती, पण खरं खोटं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्याने ती कडी थोडीशी अशी बाजूला केली आणि दरवाजा असा उघडून त्याने बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला, तर काय होतं, मित्रांनो, त्या खिडकीच्या बाहेर तेच मुंडकं असं छातीशी धरून तो धिप्पाड 7-8 फूट उंचीचा देह, मुंडकं नसलेला ती धड, मुंडकं छातीशी असं हाताने पकडून त्याच्या खिडकीच्या बाहेर उभं होतं आणि ते सांगत होतं, "हर्ष, अरे माझं हे मुंडकं आहे ते माझ्या धडाला जोड, माझ्या धडाला जोड." असं ते जोरजोरात सांगून गयावया करत होतं. "हर्ष, माझं मुंडकं माझ्या धडाला जोड. मला बदला घ्यायचा आहे, बदला घ्यायचा आहे." असं ते सांगत होतं. दोन्ही हाताने विनवणी करत होतं. आता हा खूप घाबरला. खाडकन त्याने ती खिडकी बंद केली. पुन्हा एकदा ती कडी लावली आणि तो अंथरुणावरती झोपला आणि त्याने पूर्ण चादर अंगावरनं ओढून घेतली. हृदयाची धडधड पुन्हा एकदा वाढली. हृदयाचे ठोके त्याला अक्षरशः कानामध्ये ऐकायला येऊ लागले. हातापायांना कंप सुटला, घामाघूम झाला. तरी देखील ते धड विनंती करते, की "हर्ष, माझं मुंडकं माझ्याला धडाला जोड. मला बदला घ्यायचा आहे." ह्याची काहीच डेअरिंग होईना. तो आता मात्र हे सतत तो आवाज त्याच्या कानावरती येत असल्याने त्याने ते अंथरुण घेतलं आणि तो आजीच्या बाजूला येऊन झोपला. आजीने विचारलं, "काय रे बाळा, काय झालं?" "हर्ष, माझ्या बाजूला येऊन का झोपला? तू खोलीमध्ये काम करत होतास ना, तिथे झोपणार होतास ना?" तो म्हणतो, "आजी, अगं मला भीती वाटते. त्या खिडकीतून कोणतरी मान नसलेलं एक धड हातात मुंडकं घेऊन तिथे उभं आहे आणि मला सांगतंय, की माझं जे मुंडकं आहे ते माझ्या धडाला जोड, धडाला जोड." आजी म्हणाली, "असं कसं होईल?" आता आजी आली. आजी म्हणाली, "चल मी मी पाहते त्या खिडकीच्या तिकडून." तिने खिडकी आता पाहिली तर खिडकीच्या बाहेर काही नव्हतं. तो जंगलाचा भाग जो दिसायचा खिडकीतून तसा दिसत होता. आजूबाजूला चिटपाखरू देखील नव्हतं. परंतु हा खूप घाबरला होता. आजीच्या कुशीत जाऊन तो अक्षरशः रडत होता. "आजी, खरोखर मी पाहिलं. हे सगळं माझ्या बाबतीमध्ये काल रात्री मी ताम्हिणी घाटातून उतरत असताना हे सगळं घडलं होतं आणि ते ते जे धड नसलेलं
मुंडकं हातात घेतलेलं धड आता माझ्या घरापर्यंत आलंय आपल्या. त्याने आजीला काही समजेना. आजी म्हणाली, "ठीक आहे, सकाळ झाल्यानंतर काहीतरी बघूया." कशीबशी त्याला रात्री 4:30-5 वाजता पहाटे थोडीशी झोप लागली. त्यांच्या गावामध्ये एक वयस्कर असे माणूस राहायचे. आजी म्हटले, की "त्यांना बोलावून घेऊन आपण त्यांना सांगूया असा-असा प्रकार झाला." मग दुसऱ्या दिवशी त्या रमाकांत नावाच्या वयोवृद्ध माणसाला आजीने निरोप पाठवून घरी बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं, की हर्षच्या बाबतीमध्ये काल प्रवासामध्ये असा-असा तामिणी आणि तो घाट त्यांच्यापासून एक 10-11 किलोमीटर अंतरावरती होता. असं-असं घडलं आणि ते सगळं मग हर्षने त्यांना जो प्रसंग घडला, जो खिडकीतला होता किंवा गाडी थांबवली होती, ते मुंडकं त्याने उचललं होतं हातामध्ये, सगळा प्रकार त्यांनी सांगितला. तर ते म्हणाले, की हे जे भूत आहे ना, ही जी भुताटकी त्याला मानकापा असं म्हणतात आणि हे मानकाप्याचं भूत असं तयार होतं, एखाद्या व्यक्तीचं मुंडकं एखाद्या अपघातामध्ये जातं किंवा एखाद्या व्यक्तीचं मुंडकं हे धडावेगळं होतं ना, त्याचा जो अतृप्त आत्मा होतो, तो मानकाप्याच्या रूपामध्ये, त्या भुताच्या रूपामध्ये वन-वन भटकत असतो किंवा ज्यांनी काही त्याचं मुंडकं धडावेगळं केलेलं असतं ना, त्याचा शोध घेत असतं आणि हे आधार शोधत असतं, की त्याच्या मार्फत एखाद्या व्यक्तीच्या अंगात आपण जाऊन त्याच्याकडून आपल्या बाबतीत जे काही घडलं त्याचा बदला घ्यावा याच्यासाठी तो एका योग्य अशा व्यक्तीच्या शोधात असतो आणि हर्षने ते मुंडकं उचलून म्हणजे दगड म्हणून त्याने ते मुंडकं उचललं होतं, की तो दगडच होता, पण ते अक्षरशः त्याने उचललं तेव्हा ते मुंडकं दिसलं होतं आणि त्याने त्या मानकाप्याने हर्षचा आधार घेतला होता आणि त्याच्या मागून त्याचं जे भूत आहे मानकाप्याचं ते त्याच्या गावापर्यंत आलं होतं किंवा त्याच्या घरापर्यंत आलं होतं. ह्याच्यावरती आता एकच उपाय होता, काहीतरी चांगल्याशा बाबाकडे, मांत्रिकाकडे जाऊन ह्या सगळ्या गोष्टींचा बंदोबस्त करायचा. आता हे हर्षला देखील, त्याच्या आजीला देखील त्या माणसाने सांगितलं, की मांत्रिकाकडे जावं लागेल. कारण मित्रांनो कसं असतं देवाला आपण नारळ देतो, केळी ठेवतो, साखर ठेवतो, त्याला नैवेद्य म्हणून. मग अशा ज्या काही निगेटिव्ह शक्ती असतात, भूत, प्रेत, प्रेतात्मा, पिशाच अशा गोष्टींच्या त्यांना काही जे द्यायचं असतं त्या गोष्टी वेगळ्या असतात. तर त्यांना काय देतात? अंड किंवा एखादी पिठाची बाहुली, एक काळी बाहुली, कोहळा असेल किंवा अशा ज्या काही असतात ना गोष्टी, त्या ह्या सगळ्या निगेटिव्ह शक्तीला शांत करण्यासाठी, त्यांची भूक भागवण्यासाठी म्हणून त्यांना दिल्या जातात आणि त्याच्यावरती त्यांना थांबवलं जातं, की ह्या सगळ्या गोष्टींवरती तू थांब आणि याच्या मागे जो लागलायस किंवा याच्या शरीरामध्ये प्रवेश केला, तू याच्यातून निघून जा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार कर आणि इथे तू थांब. याला त्रास देऊ नको अशी विनंती केली जाते. मग तसे ते एका मांत्रिकाकडे गेले हर्षला घेऊन आणि त्या मांत्रिकाने हे सगळे उपाय सांगितले. त्यांनी सांगितलं, की असं-असं काहीतरी एक जो युवक आहे त्याच्या बाबतीमध्ये त्या जंगलामध्ये त्याचं मुंडकं तोडण्यात आलेलं आहे. काहीतरी कारणातून, काहीतरी वादाने असेल त्या माणसाचं, त्या युवकाचं मुंडकं तोडलं गेलं आणि धडावेगळं केलं गेलं आणि त्याचं ते मर्डर केला गेला आणि त्याच्यातून मग त्याच्या अतृप्त आत्म्याने हे मानकाप्याच्या रूपामध्ये तो आता शोध घेतोय आणि तो आधार घेतोय, की कोणाच्यातरी आत्मा म्हणजे शरीरात प्रवेश करून मग आपल्या बाबतीत जे काही घडलं त्याचा बदला घ्यावा. आणि मग हे सगळं त्या मांत्रिकाने जे काही सांगितलं होतं, जे करण्यासाठी सांगितलं होतं, जे उतारे सांगितले होते, सगळे मग हर्षच्या बाबतीमध्ये ते रमाकांत नावाचे जे आजोबा गेले होते, त्यांनी सगळं केलं. याच्यामध्ये 7-8 दिवस त्याचे हर्ष गावामध्येच गेले. हे सगळे उतारे करावं लागलं त्याला, त्या मानकाप्याला शांत करावं लागलं काही-काही वस्तू देऊन आणि त्याच्यानंतर मग तो त्याच्या शरीरातून निघून गेला किंवा ते त्रास द्यायचा, घराच्या आजूबाजूला यायचा, खिडकीमध्ये यायचा, ते मग अक्षरशः हळू नंतर बंद झालं आणि मग तो आपल्या जागी त्या तामिनी घाटामध्ये गेला. असं त्या मांत्रिकाने सांगितलं. त्यानंतर मात्र कधीही त्या मानकाप्याचा त्रास हर्षला कधी झाला नाही किंवा त्यानंतर तो त्या तामिनी घाटातून कोकणामध्ये यायचा. त्या जागेवरती आल्यानंतर अक्षरशः अंगावरती काटा उभा राहायचा. पण त्यानंतर मात्र तो मानकापा कधीही हर्षासमोर आला नाही किंवा त्याने कधी त्रास दिला नाही. तर मित्रांनो असा एक भयानक प्रसंग हर्ष नावाच्या काही युवकाच्या बाबतीमध्ये तो त्या तामिनी घाटातून उतरत असताना आला. तो आज मी तुम्हाला सांगितलेला आहे. मानकाप्याचं भूत हे कोकणामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळतं. मानकाप्याच्या 1-2 गोष्टी आपल्या चॅनलवरती आहेत. म्हणजे असे अपघात होऊन याचं मुंडकं कट झालंय. अशा गोष्टी आपण याच्या अगोदर 2 गोष्टी या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. आज ही भयानक गोष्ट हर्ष नावाच्याच एखाद्या सबस्क्रायबरने मला पाठवली होती आणि ती मी आज तुमच्या समोर अपलोड केलेली आहे, कथन केलेली आहे. कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा.
कथा आवडल्यानंतर कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रमंडळींपर्यंत शेअर करा. म्हणजे अजून बऱ्याच लोकांना ह्या भयकथांचा ज्यांना आवड असते त्या सगळ्यांना ह्या भयकथांचा आनंद घेता येईल. मी दिलीप आज सर्वांची या ठिकाणी या कथेमध्ये रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.